मुलांनो, आज आपण गोष्ट वाचणार आहोत. 3 प्रश्न. एक दिवस भोजराजाच्या दरबारात एक पंडित आले होते. त्यांनी दरबारातील मंडळींना 3 प्रश्न विचारले. पंडित म्हणाले, पृथ्वी केव्हा हसते? हा माझा पहिला प्रश्न आहे. पृथ्वी केव्हा रडते? हा माझा दुसरा प्रश्न आहे. पृथ्वीला आनंद केव्हा होतो? हा माझा तिसरा प्रश्न आहे. त्या पंडिताचे प्रश्न ऐकून दरबारात बसलेली सर्व मंडळी विचारात पडली. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. थोड्या वेळाने सभेत एकदम शांतता पसरली. तेव्हा भोजराजाने कवी कालिदासाकडे बघितले. ह्या प्रश्नांची उत्तरे आपण काय द्यावीत अशी राजाची इच्छा असल्याचे कविराजाच्या लक्षात आले. कवी कालिदासावर तर सरस्वती देवीची कृपा होती. ते उभे राहिले आणि विनयपूर्वक म्हणाले, महाराज, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कंजूस माणूस चांगले कपडे घालत नाहीत, पोटभर खात पित नाही, साधू संतांना आणि ब्राह्मणांना दान देत नाही, देवदर्शनाला गेल्यावर मंदिरात पैसा ठेवत नाहीत आणि धन जमवून ते नेहमी जमिनीत खड्डा करून गाडून ठेवतात. तेव्हा पृथ्वी त्याच्या मूर्खपणाकडे बघून हसते. महाराज, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कुणी पापी, डाकू, दरोडेखोर, ठग, चोर अशी माणसं जेव्हा धर्तीवर चालत असतात तेव्हा पृथ्वी रडते. ती म्हणते, अशी माणसं देखील मला तुडवतात. त्याला मी काय करू? माझं नशीबच वाईट आहे. महाराज, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणाऱ्या, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणाऱ्या, खरं बोलणाऱ्या आणि सदाचरण करणाऱ्या माणसाकडे पाहून पृथ्वीला आनंद होतो. कवी कालिदासांनी दिलेली ही तिन्ही उत्तरे ऐकून ते पंडित आणि दरबारातील सर्वजण खुश झाले. भोजराजाच्या कालिदासाबद्दलचा आदर अधिकच वाढला. राजाने त्याचा सन्मान केला.